तू कॉफी घेणार आहेस का? नकोय मला कॉफी. चहा पिला ना? ठीक आहे, कॉफी घेऊ आणि आपण निघूया 5 मिनिटात. कुठं जायचं प्लॅन ठरलाय फिक्स? थंडी का काय दिवसर होतं? भेंडेवाडी वॉटरफॉलला जायचं. मग कुठं जायचं फायनल? एकच काहीतरी करू, अभी खूप पाऊस आहे. हो. चावी कुठे गेल्या? 500. सगळी शेतीच आहे ना? वॉटरफॉल इकडे कुठला कुठला आहे? भेंडेवाडी आणि 6. लास्ट टाइम माथेरानला पण तुम्हीच गेलतो का? अभि पुढून गेलतो का? तसंच होतं रस्ता सेम. बापरे, रिस्क आहे. हॉरेबल आहे, हॉरेबल. काहीच पाऊस नाहीये, पण ह्या साईडला प्रचंड पाऊस आहे. मला असं वाटलं होतं पाऊस नसेल, पण इकडं भरपूर पाऊस आहे. शेती आहे ना, म्हणून पाऊस आहे. काय म्हणतो? माथेरानला काय? तिथून पुढून गेलतो. रस्ता चांगला आहे, हा प्रॉब्लेम नाहीये का यायला, फक्त पावसाळ्यात. हा व्ह्यू खूप फेमस होता ना, आम्ही मगाशी आपण पाहिला त्याच्यावरती इन्स्टावरती. राईट राईट, तोच व्ह्यू. ड्रोन शूट वाला तोच आहे, तो खालचा ब्रिज त्यानं टाकला होता त्या पोराने. हळूच आहे, गडबड नाही आपल्याला. हा बंद रोड आहे, 2 ब्रिज आहेत. हा खूप खाली आहे, तिकडचा डाऊन आहे खूपच. तो पावसामुळे बंद ठेवलं. हा, पाणी भरतीच असेल ना त्याचं. आता पाणी नाही म्हणायचं, पण मग अशी आपण बघितलं तर वेगळं होतं ना. हा वेगळा आहे. हा भेंडेवाडीचा आहे, तो वेगळा होता. मॅन्युफॅक्चरिंग एरिया आसपास पूर्ण. कधी कंपनीची नावं पण नाही ऐकली मी तर ह्या इथल्या. असेच सगळ्या कंपनी इकडे. टाकवे त्या लेकला. ओके ओके ओके. हा कोणता आहे अभि? हे लोकेशन कोणतं आहे? कोंडीवडे. कोंडीवडे सही आहे रे. अभि वरती पण घर आहेत त्याच्या, भारी आहे. खांडी व्ह्यू पॉइंट म्हणतात त्याला. मला कोकणासारखं फिलिंग यायला लागली है ना. बघ ना, तसंच आहे ऑलमोस्ट. नाशिक. ओ वाव 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 वाव. लोक इथं आपण खाता येत. अरे ट्रॅव्हल आहे ना, करून खातात. किती सारे वॉटरफॉल आहेत. इकडे एक वरती, इकडे एक आहे. आता इथं स्नॅक्स पण आहेत. लोकांनी गर्दी केली. हो सही आहे रे. हा पण मला वाटतं तिकीट असेल आतमध्ये. हे काय करतात काय माहिती. हो वा 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 वा. गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी आहे. इकडे पण गर्दी आहे. इकडे
हा ही तिकीट नाही आहे. हां हे तिकीट फ्री आहे, पण हा सुंदर व्ह्यू आहे बघण्यासारखा आहे. तो पण छान आहे, हा पण छान आहे. सही आहे यार, निसर्ग खरंच क्लास आहे क्लास. कसं निसर्गाची ना अभि हे असते खरंच बाबा, निसर्गाची देणी एवढी सुंदर. आपल्याला खूप ट्रॅफिक लागले, खूप जवळच्या जवळच एवढ्या का खाऊ खाऊ. निसर्गात म्हणजे ही गोष्ट कॅमेरात एवढी सुंदर कॅप्चर होणार नाही, तेवढी एवढी सुंदर दिसतीये बघताना डोळ्याला. सही आहे यार खरंच अभि, एक नंबर क्लास, खूप सुंदर. काय रे यार, नाही नाही जाता नाही जात ते, त्याचे छोटे छोटे खाली आलेत ना वॉटरफॉल. हां सही आहे. लोक तरी चालले जात इकडं, चालले वाटतं असं वाटतं. हां आहे रस्ता आहे. वॉटरफॉल आहे का आता? किती वॉटरफॉल आहेत? सगळे वॉटरफॉल 1 2 3 4 5 6 आणि मागे आपण 8-10 बघितले होते टोटल. हां कसा आहे तू बघण्यासारखा क्लास. अशा ठिकाणी घर पाहिजे ना. पुढे थांबू ना, पुढे आत्ता नको. कोंडीवडेचा व्ह्यू आहे हा, कोंडीवडे. एवढं बघायसाठी एवढं लांबून आलो आपण. आम्ही आता मस्तपैकी भजी एन्जॉय करतो आणि पुढच्या वॉटरफॉलला जाणार आता. आणि बघा कसा व्ह्यू आहे बघण्यासारखा आहे. जवळजवळ 15 ते 16 वॉटरफॉल होते. 15 ते 16 असतील ना आधी. चला मी खाऊन घे. चला. भरपूर गर्दी वाढली आहे, भरपूर गर्दी वाढली इथे आता. आता आम्ही पुढच्या प्लेसला चाललोय. मागच्या प्लेसला खूप वेळ थांबलो होतो. तर डोक्यावर ट्रॅव्हल पण करतो. अरे हे तरी आली ना झाडे लावायला, झाडे लावायला लोक इथं ना कंपनी थ्रू इन्स्ट्रक्शन देत आहेत ते झाडं लावायची. चांगली गोष्ट आहे. आमच्या ऑफिसच होतं लास्ट टाइम, मागच्या वीक झाडं लावण्यासाठी. हां त्यासाठी म्हटलं ट्रिप कुठं आली सगळी. भरपूर लोक, 4-5 गाड्या होत्या रे मागे. आमच्या शिरवळ सारखंच आहे ना गोल्डन टेम्पल असं वाटतंय ना. म्हसोबा मंदिर. रस्ता काही चांगला नाही आहे तिकडचा पुढचा. भरणार आहे सगळे पाय आपले. पायावर ठेवले जगायला पाहिजे. काही टेन्शन नाही, काय नाही, कुठलंच ट्रॅफिक नाही, काही नाही. फक्त घरचं खा, मस्त राहा, कोणताही आजार होणार नाही, काय नाही. सुंदर आहे सगळं, सगळं सुंदर आहे. गाडी हरली. OMG कोण राहत असेल इथे? बापरे घर बघा, मी हॉटेल आहे. काही व्ह्यू दिसणार आहे यांना दिसणाऱ्याला. बांधकाम चाललंय, काय सुंदर चाललंय. बरं व्ह्यू बघण्यासारखं आहे ना. पण अभि सही आहे यार. बिचारा डावलं. काय सही आहे यार, थोडं सही आहे. आहे ना ते साईड न साईड प्रॉब्लेम काय. त्यांनी खूप कमी लोक आहेत, माहिती आहे लोकांना. पण लोकांनी तिकडं गर्दी जास्त केली ना त्या ह्याला वॉटरफॉलला. इकडे खूप कमी आहे. आणि आता भेंडेवाडी कुठं जायचं.
इकडे एवढा पाऊस आहे ना, मला शूट करता येत नाही कारण माझा मोबाईल पूर्ण भिजतोय, म्हणून मी शूट नाही केलं. पण इकडे भरपूर पाऊस आहे. अजून 2-3 किलोमीटर राहिले, नंतर ना मी आमच्या लोकेशनला पोहोचणार आहे. आता बघूयात, कारण इकडे ट्रॅफिक पण खूप होते, कारण मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे मला असं वाटते हा, त्याच्यामुळे बसेस वगैरे खूप आहेत इथे. जसं की इथं पण आत्ता पण खूप ट्रॅफिक लागलं. पाऊस पण एवढा प्रचंड पाऊस आहे ना, हा प्रचंड पाऊस आहे इथे. बघू आम्ही 10 ते 15 मिनिट थांबून परत रिटर्न निघू, रिटर्न जाऊ आपल्या लोकेशनला. ते नदी आहे ना जवळ, त्याच्यामुळे सगळं होत आहे. बघण्यासारखा व्ह्यू ना मला कॅप्चर पण करता येत नाही, एवढा सुंदर आहे हा व्ह्यू. खूप सही आहे, क्लास. महाबळेश्वर लोणावळा काहीच नाही, काहीच. एवढा सुंदर प्लेस आहे हा. नको तिथून नको जाऊस, डेंजर आहे. डेंजर कोण आहे हा? अरे बाप रे, ये क्या चल रहा है? असो, माझा फोन मध्ये रेखा मी पडले. मी आता गॉगल पण तुटला, प्राइस पडले आला सगळे. सुंदर होता आणि बघण्यासारखं म्हणून थोडा वेळ इथं ना बसून घेतलं. म्हटलं आपण इथं बसलो आम्ही थोडा वेळ बसणार आणि तिथून निघणार आहे पुढे आता भेंडेवाडी कधी यायची नाही. कसला कालवा येतो इथून, आवाज खूप येतोय. आणि इकडे सगळे लोक झाले, तिथून असणार मला वाटतं हळू. हा इथूनच मागं लिहिलं होतं, इथून चल ना. जायचंय नीट गाडी घेऊन. वॉटरफॉल कडे जय गणेश भोजनालय वरतीच आहे. आता इथं फायनल स्टॉप करू, पास झालं आणि मग घरी जायचं. झालं ते सगळं. भेंडेवाडी कुठे माहिती नाही, असं वाटतं नकली आहेत बघ ना, थांबल्यात स्तब्ध. हा बिचारे पावसात काय कसलं वातावरण, काय तो गारवा, काय तो वातावरण आहे. वातावरणच भारी एक नंबर. गाडी घेऊन नाही गेले का? गाडी घेऊन आता गेलो ना. हा पैसा. बेंडेवाडी लालवाडी. चलो, कसा रस्ता आहे माहित नाही आपल्याला आता. चल. झोमॅटो सर्विस. आणि हा ना, छोटूसा रस्ता आहे हा. ठीक आहे ना, अभी आता आहे तसं आहे. पाऊस इथे कसं करणार. आणि आता आम्ही आपलं आहे, किती छोटासा रोड आहे. लोकांनी शेतीमधून काढलेला रोड आहे म्हणून त्याचे चार्जेस पण घ्यायला स्टार्ट केलेत. हो, थकले बा मी. अभि हळू घसरते तिथे. कसला कालवा येतो ऐकायला. बघूयात प्रत्यक्ष काय बघायला मिळते. आणि आता दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असं आहे दृश्य. वाव 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 वाव. मला असं दुधाचं फिलिंग येतं, दुधाची आंघोळ सगळी करणार आहे असं वाटतं. किती पांढरी शुभ्र आहे बघा ते पाणी. हा सुंदर आहे. बापरे, आवाज बघ त्यांचा. बापरे बापरे बापरे, अभि कुठली असते. ओह माय गॉड. तुम्हाला ती प्लेस दाखवू जिथे आम्ही आता आलोय. ती पुण्यापासून थोडीशी जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. चला मी दाखवते.
दर्शन. कसं वाटतंय? अरे भरपूर खायला घेऊन आलो होते, त्यानं बॅग भरून आणलेली. म्हटलं कुठे इथं स्नॅक्सचं काय मिळतंय की नाही, त्यामुळे आता इथंच बसल्या बसल्या खाऊन घेणार आहे सगळं आणि तो निघणार आहे पुन्हा जायला. नाही याची हे फुलं नाही तर वेगळी आहेत, काहीतरी अशी स्पेशल वाटतात मला, म्हणून म्हटलं याचा पण व्हिडिओ घेऊया. ओव्हरऑल मी मेहंदी लावली होती त्याच्यामुळे ना माझ्या कपड्याला थोडी जास्तच मेहंदी लागली. व्हाईट व्हाईट कलरच्या ड्रेसला रेड रेड कलर झाला आहे सगळा. आता हे गेल्यानंतरच वॉश होईल. सो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. बघे काय बघतीस? येईल त्यातलं नाग बाबा, नाग असतील त्यामध्ये. नाग बघितलं की लोक, आम्हाला माहितच नाही ते वरती पण जायचे, पण नाही जाणार आम्हाला आता, वेळ पण नाहीये, खूप वेळ झाला आता. एवढ्या डोंगरावरती लोक गेलेत आणि आमचं काम होतं इकडं दुसरीकडं, आणि इकडं गेले सगळे लोक. भारी आहे. इकडं पण आहेत. मी निघालो आता इथून आणि येताना एखाद्या कुणाची तरी गाडी बंद पडली म्हणून थोडंसं ट्रॅफिक झालं होतं इथे, पण रस्ता वगैरे खूप छान केला ह्यांनी वरती. मस्त नेचर ना बघण्यासारखं आहे खरंच. आणि खूप आता ना गर्दी आता वाढत पण चालली आहे. पाऊस पण कमी झाला आहे. नको नको आपण इकडे जायचं आहे, घरी चला आता, बाद झालं. नको आता घरी चाललो आम्ही फायनल. काहीतरी मध्ये थांबून वाटलं असं तर खाऊ, पण एका ठिकाणी भजी खाल्लेली आणि आम्ही येताना भरपूर खायला घेऊन आलो होतो बॅगमध्ये, कारण सॅकमध्ये तेवढंच आलेलं पाणी आणि भरपूर स्नॅक्स आणलेलं. इव्हन सॉस पण आणला होता, तोच खाल्ला भरपूर. आता आम्हाला निघायचंय घरी. आता भूक तर लागली नाही कारण आम्ही एवढी गोष्टी आणलेल्या. हां, एवढ्या गोष्टी आणलेल्या, त्याच्यामुळे आता भूक तर लागलेली नाहीये. पण होप सो आता घरी गेल्यावर रात्रीचंच डिनरचंच काहीतरी बघावं लागेल, किंवा लय इव्हिनिंगला स्नॅक्स वगैरे खाऊ. पण जेवण आता काय 2 टाईम नाही होणार आहे, एवढं खाल्ले आता बाहेर. पोट भरलं काय बी. ओके. इथं ना पडले होते खूप जोरात. आता इथं खूप गर्दी झाली, मग अशी काहीच नव्हती कारण पाऊस भरपूर होता. सकाळी नाही म्हणता दुपारी होतो, आता इव्हिनिंगच झाली आहे ऑलमोस्ट, त्याच्यामुळे आता खूप गर्दी होत चालली आहे. इकडं खरं तर ना बिझनेससाठी खूप चांगलं आहे, मस्त एक हॉटेल बांधायचं, कारण इथं खूप क्राऊड खूपच आहे लोकांचा आणि ह्या सीझनमध्ये खूपच राहतोय. मला तर वाटतंय खूप छान आहे. कुठं आमच्या गाडीपेक्षा फास्ट पळत आहे ते कुत्र, की नाही? नको 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 नको. मला ना मग
कसे आश्चर्य वाटलं. एवढा मोठा डोंगर आहे हा, एवढा मोठा डोंगर आहे. जसं की हम्पीमध्ये मी जसं पाहिलंय ना सेम मला इथं असं वाटतंय ना. अभि तू हम्पीचा डोंगर बघितलाय का? मी बघितलाय. कोणता? आधी बाई पैसे घेते फुकटमध्ये, काय अर्थ आहे का? काय माहित नाही, राहू दे. आता मला कंटाळा आलाय. आपण बघतो ना तो डोंगर हम्पीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओज मध्ये, तसा डोंगर वाटतो मला हवाला. एवढा मोठा प्रचंड डोंगर आहे. पावसाळ्यात बघण्यासारखे पण उन्हाळ्यात लय डेंजर ऊन लागतं या साईडला, सोपं नाहीये. आणि तुम्ही येताना पैसे घेऊनच या, कारण इकडे 1 रुपया देता, म्हणजे 1 रुपया पण असं तुम्ही ऑनलाईन नाही करू शकत. तुम्हाला करायचं असेल काही तुम्हाला कॅशच द्यावी लागते, घ्यायचं तरी काय असेल तरी. आत्ताचा बकवास आहे. काय नदी तर आहे आम्ही, एवढं काय त्याच्यात. आता ऊन पडले, मग अशी खूपच पाऊस होता त्याच्यामुळे ना एवढं काही दिसत नव्हतं. पण आता ऊन पडले बऱ्यापैकी. अक्षरशः आमची जर्किन पण दोघांची वाढून गेली. मी पेरू खाल्ल्यात, माझं खूप पोट भरतं. त्याला म्हणलं मला नको, पोट भरलं. अभि तुझ्या मैत्रिणी मागं हे बघ, अभि तुझी मैत्रिणी मागं दिसते का? कोण आहे? आम्ही सकाळी पण इथंच थांबलेलो भजी खायला, आता पण इथंच थांबलोय. बघितलं होता पण खूप पाऊस होता तेव्हा, आणि आता पाऊस पूर्ण गेला आहेत ना. बघा ना, हे सगळे कंपनीतली लोक किंवा कॉलेजची मुलं असणार आहे. सगळे किती हौसे लागले, एवढे 5 ते 7 गाड्या कंटिन्यू आहेत ना. म्हणजे अशा प्रकारे पाहिजे तसे सगळे लोक हे करतात, फिरायला वगैरे येतात. आणि आता पावसाळा काय सारखं येणारच नाही आहे असं. सो आता आपण इथंच हा व्हिडिओ एंड करते मी, आणि माझ्या व्हिडिओ